हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. दत्त महाराजांची एक मंडल सेवा जो कोणी करतो त्याच्या आयुष्यातलं दुःख संकट कितीही मोठं असो ते दूर होतं. दत्त महाराजांची अतिशय प्रभावशाली सेवा, एक मंडल सेवा. बरेच प्रश्न येत असतात की ताई आमच्या घरात खूप प्रॉब्लेम आहेत. म्हणजे काही वेळा बघा असं होतं की म्हणजे आपल्यावर अचानक दुःख येतं, संकट येतं, मग ते कुठलंही असू शकतं. तर एखादं दुःख संकट तुमच्यावर आलं आहे आणि आता तुमच्यासोबत कोणीच नाही आहे आणि त्यातनं तुम्हाला बाहेर पडता येत नाही. तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात, तुमची रात्रीची झोप उडाली आहे, तुम्हाला काय करावं काही सुचत नाही आहे. तर ही दत्त महाराजांची एक मंडल सेवा तुम्ही करून बघा. अनेक उपाय, अनेक सेवा तुम्ही केल्या असतील तरीसुद्धा तुम्हाला रिझल्ट मिळत नसेल, तुमच्या मनासारखं होत नसेल, तुम्ही त्या दुःखातनं बाहेर पडत नसाल, तुमची ती जी समस्या आहे, जो प्रॉब्लेम आहे त्यातनं तुम्ही बाहेर पडत नाही, ती समस्या तुमची दूर होत नाही आहे, तर तुम्ही ही दत्त महाराजांची एक मंडल सेवा नक्की करा. मी 100% तुम्हाला गॅरंटी देते. मी ही स्वतः सेवा केली आहे म्हणून मी सांगते, मला याचा रिझल्ट मिळाला आहे. तर एक मंडल सेवा ही तुम्ही दत्त महाराज जर केली, मी सांगितल्याप्रमाणे कशा पद्धतीने करायची, तर नक्कीच तुमचं ते दुःख दूर होईल. त्या संकटातून तुम्ही बाहेर पडणार आहात. जे काही प्रॉब्लेम आहे ते तुमचे दूर होणार आहे, यात काही शंकाच नाही. तर ही एक मंडल सेवा कशा पद्धतीने करायची, किती दिवसांची करायची, कोणी करायची, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा व्हिडिओ महिलांसाठी, पुरुषांसाठी, दोघांसाठी किंवा अगदी कोणीही ही सेवा करू शकतं. म्हणून हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. दत्त महाराजांच्या सेवेत खूप शक्ती आहे, पण जेव्हा आपण एक मंडल सेवा करतो त्यानंतर आपल्याला जो काही त्रास आहे तो दूर होतो. आता समस्या कुठल्याही असतील, पैशांच्या असतील किंवा प्रॉब्लेम तुमचा कुठलाही असेल, पैशांचा असेल, अचानक तुमच्यावर कर्ज झालं आहे, अचानक तुम्हाला पैशांच्या समस्या येत आहेत किंवा तुमच्या नात्यांमध्ये दुरावा आला आहे, कोणी तुमच्याशी चांगलं वागत नाही, तुम्ही एकटे पडल्यात, तुमचे नातेवाईक तुमचे पाय खेचत आहेत, तुम्हाला सगळीकडे त्रास सहन करावा लागतोय, ऑफिसमध्ये तुम्हाला त्रास आहे, काही ना काही तुमच्या बाबतीत होत आहे, म्हणजे एकदम तुमच्यावर दुःख संकट आलं आहे. मग ते संकट कोणतंही असू शकतं किंवा तुमच्या घरात सततचा आजार पण सुरू आहे, त्यामुळे तुमच्या घरात खूप चिडचिड होते, रात्रीची तुम्हाला झोप लागत नाही, नवरा बायकोंमध्ये वाद होत असतील, त्यामुळे तुम्ही त्रस्त झाला असाल, म्हणजे कोणती तरी अशी गोष्ट आहे की त्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे, अचानक ती गोष्ट तुमच्यासोबत होते आहे, यातनं तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर ही दत्त महाराजांची एक मंडल सेवा नक्की करा. आता ही सेवा कोणीही करू शकतं, महिला, पुरुष किंवा मोठे मुलं असेल ते सुद्धा करू शकतात. म्हणजे ही एक मंडल सेवा जेव्हा तुम्ही करणार तर ती तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकता किंवा दुसऱ्यासाठी. आता जर तुमच्या नवऱ्यावर कर्ज असेल, तुमच्या नवऱ्याला काही समस्या असतील तर महिलासुद्धा ही सेवा करू शकतात. किंवा तुमच्या घरात जास्तीत जास्त नकारात्मकता येत आहे, त्यामुळे तुमचं घरातलं वातावरण बदललं आहे, खूप तुम्हाला अस्वस्थ वाटतंय, नजरबाधा कोणावर झाली आहे असं सुद्धा तुम्हाला वाटतंय की घराला नजर लागली आहे, घरात चांगलं होत नाही. एखाद्या घरात बघा, आपण भाड्याच्या घरात जातो किंवा आपण स्वतःचं घर घेतो, त्यानंतर आपण त्या घरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला निगेटिव्ह वाटतं, असं तुम्हाला वाटत असेल की या घरात चांगलं होत नाही, अशा काही गोष्टी असतील त्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. किंवा तुम्ही एखादा काम करत आहात, कामात तुम्हाला यश मिळत नाही, तुम्हाला अपयश येत आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. आता दत्त महाराजांची एक मंडल सेवा म्हणजे एक दत्त महाराजांचं मंत्र आहे, त्या मंत्राची सेवा तुम्हाला करायची आहे. ही सेवा तुम्हाला 40 दिवस करायची आहे. आता 40 दिवसमध्ये पिरियड्स येऊ शकतात, सूतक पिटळ काही येऊ शकतं, ते कसं करायचं ते पुढे सांगते मी तुम्हाला. तर दत्त महाराजांचा हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे. हा मंत्र तुम्हाला 40 दिवस म्हणायचा आहे. दिवसातले 2 मिनिटं तुम्हाला सकाळी किंवा सायंकाळी म्हणजे संकल्पयुक्त तुम्हाला ही सेवा करायची आहे. जो काही तुमचा त्रास आहे तुम्हाला दत्त महाराजांना सांगायचा आहे. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करणार, कुठल्याही दिवशी तुम्ही याची सुरुवात करू शकता. पहिल्या दिवशी सुरुवात करायची, पहिल्या दिवशी संकल्प करायचा दत्त महाराजांच्या समोर, स्वामी समर्थांची मूर्ती असेल, दत्त महाराजांची मूर्ती, फोटो काय असेल त्यांच्यासमोर तुम्हाला बसायचं आहे. बसल्यानंतर धूपदीप लावायचा आणि संकल्प तुम्हाला करायचा आहे. हातात फूल, अक्षदा, हळद, कुंकू घ्यायचं आणि संकल्प तुम्हाला सोडायचा आहे. संकल्प सोडत असताना तुम्हाला दत्त महाराजांना तुमची समस्या सांगायची, आधी नाव सांगायचं, गोत्र सांगायचं आणि दत्त महाराज मी खूप या त्रासातनं जाते, मला हा त्रास आहे असं तुम्हाला सांगायचं आहे, या त्रासातनं मला बाहेर काढा,
मी 40 दिवसांची संकल्प आहे, तो तुमची सेवा करत आहे, असं तुम्ही महाराजांना संकल्पात सांगायचं आहे. आणि त्यानंतर सकाळी तर सकाळी किंवा सायंकाळी तर सायंकाळी, म्हणजे दररोज नित्यनेमाने हा मंत्र सकाळी म्हणायचा किंवा सायंकाळी म्हणायचा. एखाद्या दिवशी इकडे तिकडे झालं चालतंय, म्हणजे आज सकाळी म्हटला तर उद्या सायंकाळी झालं, परंतु एक वेळ ठरवून घ्या तुम्ही की एका वेळ ते व्हायला पाहिजे. तर तुम्हाला आसन घ्यायचं आहे, महाराजांच्या समोर धूपदीप लावायचा आणि त्यानंतर तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. तर हा मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. आता सगळ्यांनाच हा मंत्र माहिती आहे, परंतु जेव्हा ही एक मंडळ सेवा तुम्ही करणार, म्हणजे मंत्र जप हा दररोज आपण नित्यनेमाने करतो असतो तरी सुद्धा दुःख संकट येतात, परंतु एक मंडळ सेवा तुम्ही संकल्प जेव्हा करणार तर त्यानंतर तुमची मनातली इच्छा पूर्ण होणारच आहे. जेव्हा तुम्ही हा मंत्र 40 दिवस म्हणणार, त्यानंतर हा मंत्र तुमच्या रक्तात विसरणात आणि एक तुमच्या श्वासात तो भिनणार आहे, जाणार आहे, म्हणजे दत्त महाराजांची तुम्ही एकरूप होणार आहात. संकल्पयुक्त सेवा जेव्हा आपण करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळतंच. जो संकल्प आपण करतो पूर्ण होतो. आणि जेव्हा आपण मंत्रजप नित्यनेमाने करतो, आपल्या गुरुची सेवा म्हणून स्वामींचा आपण मंत्रजप करत असतो नित्यनेमाने, दत्त महाराजांचा करत असतो, तर त्यावेळेला आपल्याला त्याचं इतकं फळ मिळते. म्हणजे मिळतं फळ, मिळणार नाही असं होत नाही, परंतु जेव्हा आपण दुःख संकटात फसतो तर आपल्याला त्यावेळेला आपले ग्रह आडवे येत असतात, काही ना काही दोष असतात, त्यामुळे आपल्याला अडचणी येत असतात. तर अडचणी येतात त्यावेळेला आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची असते. तर तुम्ही जेव्हा ही संकल्पयुक्त सेवा करणार, एक मंडळ सेवा, त्यानंतर तुम्ही जो काही संकल्प केला आहे तो तुमचा पूर्ण होणारच आहे, यात काही शंकाच नाही. तर 40 दिवस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. माळेवर फक्त 108 वेळा, अगदी छोटासा मंत्र आहे, काही जास्त वेळ लागणार नाही. माळेवर 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्ही 40 दिवस ही सेवा करणार, तर याची सांगता सुद्धा करायची आहे. कशी करायची ते नंतर सांगते मी तुम्हाला. आता 40 दिवसात महिलांचे जर पिरियड्स आले तर 4 दिवस सोडायचे, 5व्या दिवशी केसांवरून पाणी घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही याचा जप सुरू करू शकता. परत 4 दिवस गॅप झाला तरी चालेल. आणि विटाळ असेल तर तुम्ही सुरुवात करूच नका. आणि सुतक तर अचानक तिथं आपल्याला कळत नाही, तर सुतकाचे तेवढे दिवस सोडून द्यायची आणि त्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता. दत्त महाराजांना सांगायचं आणि त्यानंतर सुरुवात तुम्हाला करायची आहे, माफी मागून घ्यायची आणि त्यानंतर करायचं आहे. आणि ही सेवा करत असताना 40 दिवस मांसाहार करायचा नाही, मांसाहार, धूम्रपान, मद्यपान करायचं नाही, एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. जर तुम्ही करत असताना आणि बाहेरचं जर खाणं असेल त्यांना खाऊ द्या, तुम्ही घरात शिजवू नका, एवढं तुम्हाला पालन करायचं आहे. बाकीचं कांदा लसूण वगैरे वर्ज करायची गरज नाही. 40 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच करा, नसेल शक्य तर काही हरकत नाही. बघा, ब्रह्मचर्याचं पालन करणं म्हणजे शक्य अशक्य नसतं, ते आपल्यावर असतं. आपण स्वतःवर जर कंट्रोल ठेवला तर आपण करू शकतो. कारण कसं असतं, आपण जेव्हा संकल्पित सेवा करतो तर त्यावेळेला आपल्याला महाराजांशी एकरूप व्हायचं, म्हणजे ज्या देवाची तुम्ही सेवा करत असतात संकल्पयुक्त, त्यांच्याशी आपण एकरूप राहतो, म्हणजे सात्विक आपल्याला राहायचं असतं. म्हणून ब्रह्मचर्याचं पालन करायचं. तर 40 दिवस तुम्हाला 1 माळ याचा जप करायचा या मंत्राचा, किंवा 5 माळ केला तर अतिशय उत्तम. एक ठरवून घ्या, 1 माळ करणार तर 40 दिवस 1 माळ करा, 5 माळ करणार तर 40 दिवस 5 माळ करायचं आहे. अशा पद्धतीने करायचं. ज्या दिवशी सांगता करणार त्या दिवशी तुम्हाला पंजीर तयार करायची आहे, म्हणजे धने आणि खडीसाखर घ्यायची, त्याची थोडीशी पूड करायची, खलबत्त्यात काढून घ्या किंवा मिक्सरमध्ये जाड बारीक त्याची पेस्ट करायची आणि ती जी पेस्ट केली ती महाराजांना नैवेद्य दाखवायचं. म्हणजे शेवटच्या दिवशी 40व्या दिवशी तुमचं पूर्ण झालं तर 40व्या दिवशी महाराजांची आरती करायची आणि त्यानंतर तो प्रसाद धने आणि खडीसाखरेचा जो तुम्ही केलेला आहे तो महाराजांना द्यायचा आहे. किंवा तुम्हाला खीर करणं शक्य असेल तर खीर करा, तांदळाची खीर, आणि महाराजांना नैवेद्य दाखवा. तर असं तुम्हाला उद्यापन करायचं आहे. आणि या दिवशी तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात तुम्ही, किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात, तर तुम्ही तिथे शिधा दान करायचं आहे, म्हणजे सप्तधान्य दान करायचं, किंवा दक्षिणा दान करा तुम्हाला शक्य असेल तर. अशा पद्धतीने तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची सांगता उद्यापन हे व्हायलाच पाहिजे. आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो तर त्याची सांगता होणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. 2 मिनटं फक्त दिवसातले तुम्हाला यासाठी 40 दिवस द्यायचे आहे. त्यानंतर बघा कसा चमत्कार होतो महाराजांचा. इतका म्हणजे मला स्वतःला याचा पर्सनल इतका सुंदर अनुभव आला आहे. म्हणजे तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण, जे काही संकट असेल ते दूर होणार, यात काही शंकाच नाही. तर नक्कीच तुम्ही कोणत्या प्रॉब्लेममध्ये फसले आहात, तुमच्यासोबत कोणीच नाही, आता तुम्हाला काय करावं सुचत नाही, तर महाराज येतील आणि तुम्हाला तारून नेतील. त्यातून तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल. तर ही सेवा प्रत्येकाने नक्की करा.
तर बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, काही तुम्हाला समजलं नसेल मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.